मौलाना अरशद मदनी सारखी लोक हं. ते म्हणाले की ओवेसीच्या उपस्थितीमुळे निवडणुकांचे ध्रुवीकरण होते आणि मोदींना याचा फायदा होतो. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की तुम्ही जर आता हा मुद्दा काढला आहे, मी ह्याच्या आधी कधी बोललो नव्हतो ही गोष्ट, की माझ्याजवळ हैदराबादमध्ये यूपीच्या निवडणुकीच्या आधी 2 मोठमोठे मुफ्ती आले होते. मी कधी पब्लिकली बोललो नव्हतो, पण आज बोलतोय. मला हे बोलावं लागतंय. 2 मुफ्ती येऊन बोलले, की आम्ही एक मोठ्या मौलानाचा संदेश तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही निवडणुकींपासून माघार घ्यावी. तर मी म्हणालो त्यांना, की मी समुद्राच्या मध्यभागी पोहतोय. आता आता तर मी माघार घेऊच शकत नाहीये. तर काय केलं पाहिजे? एक काम करा तुम्ही. तुम्ही समाजवादी पार्टीला सपोर्ट कराल? तर मी म्हणालो, "हो, आम्ही करू." तर म्हणालो, की माझी त्यांच्याशी युती करा. ते म्हणाले, "किती सीट्स पाहिजे?" तर मी म्हणालो, "मला 10 सीट्स पाहिजे आणि अशा 10 सीट्स ज्यामध्ये समाजवादी पार्टीचा कोणताच एम-एल-ए नसावा." हे मी बोललो तेव्हा ते खूप खुश झाले. ते दोघं मुफ्ती. बोलले, "अरे वाह! ओवैसी साहब अल्लाह तुम्हाला आशीर्वाद देईल." मी म्हणालो, "बिस्मिल्लाह करा. अल्लाह आशीर्वाद देतोय मला, तर जा घेऊन या." गेले. आणि जाऊन ते बोलले, की खूप आनंदी झाले माझ्यासोबत आणि मी प्रयत्न करू. तर मी म्हणालो, की "ठीक आहे, प्रयत्न करा." तो प्रयत्न चाललाय आजपर्यंत.